1994 ची गोष्ट आहे। नरसिंहराव पंतप्रधान असताना पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेसमोर एक प्रस्ताव आणला, ज्यात भारतावर काश्मीरमधील मुस्लिमांवरील अत्याचाराबद्दल टीका करण्यात आली होती आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेसमोर जाणार होता, ज्यानंतर काश्मीरचा मुद्दा हा देशांतर्गत न राहता आंतरराष्ट्रीय विषय बनणार होता। जेनेवामध्ये प्रस्ताव येण्याआधी दिल्लीत हालचाली सुरू होत्या, काहीही करून हा प्रस्ताव रोखण्यासाठी। कारण पाकिस्तानने IOC म्हणजे ऑर्गनायझेशन ऑफ मुस्लिम कोऑपरेशन या मुस्लिम राष्ट्रांच्या सर्वात मोठ्या संघटनेचं समर्थनही मिळवलं होतं। भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री दिनेश सिंग जेनेवा परिषदेच्या एक दिवस आधी तेहरानला गेले आणि इराणचे राष्ट्रपती अली अकबर हाशेमी रफसंजानी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली, भारताची सविस्तर बाजू मांडली आणि त्याच दिवशी दिल्लीला परतले। इराण हा मुस्लिम राष्ट्रांच्या संघटनेतला एक ताकदवान देश होता आणि इराणची भारताला मोठी मदत अपेक्षित होती। परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीनंतर इराणने शब्द दिला की आम्ही यात सहकार्य करू। इराणने फक्त सहकार्यच केलं नाही तर 72 तासांचा अतिरिक्त वेळ मागून घेतला आणि IOCने UN समोर हा प्रस्ताव आणण्याचा प्रयत्नच हाणून पाडला। या घटनेच्या आधीही आणि नंतरही दशकभर इराणसोबत भारताचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले, पण अनेकांना आता प्रश्न पडलाय की काय कारण आहे ज्यामुळे सध्या मध्य पूर्वेतल्या तणावात भारताने अजून इराणच्या सर्वोच्च नेत्याला मारल्याचा साधा निषेधही केला नाही। प्रश्न तर असाही पडलाय की भारताची अशी काय मजबुरी आहे ज्यामुळे इराणमध्ये जे सुरू आहे त्यावर भारतीय पंतप्रधानांचं साधं एक ट्विटही आलेलं नाही। भारताचं हे मौन पाहून मत दोन गटात विभागले गेलेत, भारत आणि इराणच्या संबंधांची स्टोरी आणि या मौनामागची काही संभावित कारणं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। नमस्कार, मी विशाल, तुम्ही पाहताय story.com। 1994ला इराणने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानऐवजी भारताला मदत केल्यानंतर पुढची दशकभर दोन्ही देशांचे संबंध नव्या उंचीवर गेले। इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनी हे महात्मा गांधी आणि नेहरूंच्या विचारांनाही मानायचे, त्यामुळे तोही एक धागा दोन्ही देशांच्या संबंधात गुंफलेला होता। 1989ला पदावर विराजमान होण्याच्या आधी 1981 ते 82 या काळात खामेनी स्वतः भारतात येऊन गेले होते आणि त्यांनी कर्नाटक पासून ते काश्मीर पर्यंतचा दौराही केला होता। कारण खामेनी ही शिया मुस्लिम समाजाचे सर्वोच्च नेते मानले जायचे आणि भारतातही शिया मुस्लिम समाज 90% आसपास आहे। इराण आणि पाकिस्तान नंतर सर्वाधिक शिया मुस्लिम भारतात आहेत। यामुळेच खामेनींच्या हत्येनंतर दिल्ली, मुंबई, लखनौ ते काश्मीर पर्यंत प्रत्येक ठिकाणचा मुस्लिम समाज निषेधासाठी रस्त्यावर उतरला। 1994ला मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाल्यानंतर 2005ला यात एक मिठाचा खडा पडला। भारताने आपलं पारंपरिक परराष्ट्र धोरण सोडून इराणच्या विरोधात आणि अमेरिकेसह ब्रिटन आणि जर्मनी, फ्रान्स यांच्या प्रस्तावाला मत दिलं। आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेमध्ये इराणच्या विरोधात एक प्रस्ताव आला होता। NPT म्हणजे अणुऊर्जा प्रसारबंदी कराराचा सदस्य म्हणून इराणला अणुऊर्जा विकसित करण्याचा अधिकार होता, मात्र ती फक्त नागरी वापरासाठी असावी असा नियम होता। मात्र इराणकडून या NPTचं उल्लंघन झाल्यामुळे अणुऊर्जा संस्थेसमोर प्रस्ताव आला। 35 सदस्यीय मंडळात भारतासह 22 देशांनी इराणच्या विरोधात मत दिलं। इराणसाठी हा मोठा धक्का होता, कारण 1994ला याच UN मध्ये भारताला इराणने मदत केली होती। भारताने आपल्या बाजूने मत द्यावं यासाठी इराणने ताकद लावली, भारताची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका हे मतदानाला गैरहजर राहिले आणि त्यांनी इराणला मदत केली, तर व्हेनेझुएलाने प्रस्तावाच्या विरोधात मत दिलं। पण त्या परिस्थितीत दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंह यांना इराण किंवा अमेरिका या दोघांपैकी एकाची निवड करायची होती आणि भारताने अमेरिकेची निवड केली, कारण भारतालाही एक अणुऊर्जा सज्ज राष्ट्र म्हणून मान्यता मिळणार होती। या सगळ्या प्रकारानंतर 2003 पासून प्रयत्न सुरू असलेल्या चाबहार बंदराचा विकास मागे पडला। या बंदरामुळे भारताला अफगाणिस्तान आणि मध्य आशियात पाकिस्तानला बायपास करून व्यापार करता येणार होता। 2005 नंतर भारत आणि अमेरिकेचे संबंध नव्या उंचीवर जात होते आणि इराणला ते खटकतही होतं, पण फारशी कटुता कधीही आली नव्हती। दरम्यानच्या काळात भारत आणि इराण यांच्यातला व्यापार वाढत गेला। भारताला सवलतीत इराणकडून कच्चं तेल मिळत होतं। मनमोहन सिंह यांनी 2012ला इराणचा दौराही केला। एकेकाळी भारताने नेतृत्व केलेल्या नॉन अलाइन्ड मुवमेंटसाठी म्हणजे त्याच्या परिषदेसाठी हा दौरा होता। कोणत्याही गटात न गेलेल्या देशाचं नेतृत्व करताना भारताला इराणकडूनही मोठी साथ मिळाली होती। बराक ओबामा यांच्या कार्यकाळात 2010 ते 2013 दरम्यान इराणवर आर्थिक निर्बंध असतानाही भारताला तेहरानसोबत व्यापार करण्याची सवलत मिळाली। डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर 2016ला इराणने अणु करारावरील संयुक्त सर्वसमावेशक कृती आराखड्यावर सही केली आणि सगळे निर्बंध मागे घेण्यात आले। हे निर्बंध मागे घेतल्यानंतर मोदींनी
चाबहार बंदराच्या विकासावर भर दिला आणि त्यासाठी निधीही वितरित झाला. मात्र इराणने काही अटींचं उल्लंघन केल्यामुळे अमेरिकेने पुन्हा त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले आणि भारताला इराणकडून तेल खरेदी बंद करावी लागली. भारताने फेब्रुवारी 2026च्या बजेटमध्ये चाबहार बंदरासाठी निधीची तरतूद न केल्यामुळे नुकतीच इराणने नाराजीही व्यक्त केली होती. इराणने गेल्या काही वर्षात भारताच्या अंतर्गत घटनांवर प्रतिक्रिया द्यायला सुरू केल्यामुळे नवी दिल्लीतून तीव्र आक्षेपही नोंदवण्यात आलाय. खामेनी 2017मध्ये काश्मीरच्या मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचं वक्तव्य केलं. शिवाय जम्मू काश्मीरमधून ऑगस्ट 2019ला कलम 370 काढल्यानंतरही भारतावर खामेनीने टीका करून एक धोरण ठरवण्याची मागणी केली. 2020मध्ये भारतात नागरिकत्व सुधारणा विधेयक म्हणजे सीएची चर्चा सुरू असतानाच इराण संसदेच्या अध्यक्षाने हा कायदा मुस्लिमांच्या विरोधातला असल्याचं वक्तव्य केलं. मार्च 2020मध्ये दिल्ली दंगलीनंतरही खामेनी यांनी भारतात हिंदूंकडून मुसलमानांची सामूहिक कत्तल केली जात असल्याचं ट्विट केलं. अतिरेकी हिंदूंना भारताने आवरावं अशी मागणी त्यांनी केली. यावर नवी दिल्लीने तीव्र आक्षेप घेत इराणच्या उच्चायुक्तांना समन्स पाठवलं होतं. आता 2 वर्षापूर्वी म्हणजे 2024मध्येही खामेनीने भारताला गाझा आणि म्यानमारच्या मुद्द्यावरून पुन्हा टार्गेट केलं होतं. इस्रायलने गाझामध्ये हमासच्या विरोधात युद्ध सुरू केल्यानंतर इराण आणि भारत यांच्यातले मतभेद जाहीरपणे दिसू लागले. लाल समुद्रात यमनच्या हौतींकडून भारताच्या व्यापारी जहाजांवर हल्ले व्हायला लागल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर जानेवारी 2024मध्ये स्वतः तेहरानला गेले आणि भारताची बाजू त्यांनी मांडली. भारत शांततेच्या बाजूने असून निरपराध लोकांची जी हत्या होते त्याच्या विरोधात आम्ही आहोत. शिवाय पॅलेस्टाईनच्या बाबतीत द्विराष्ट्र धोरणावर भारत आजही कायम आहे असं तेव्हा परराष्ट्र मंत्र्यांनी पटवून दिलं. 2024मध्येच इराणच्या राष्ट्रपतींचा एका हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला तेव्हा भारतानेही सहवेदना व्यक्त केल्या होत्या. इराणसोबत अमेरिका आणि इस्रायल यांनी जे युद्ध सुरू केलंय त्यात भारताचं मौन हे धोरणात्मक असल्याचं मानलं जातं. मोदींनी गल्फ देशातील सर्व प्रमुखांना फोन करून भारतीयांची ही कठीण काळात काळजी घेत असल्याबद्दल आभार मानले. आखाती देशांमध्ये सध्या भारताचे कोटींपेक्षा जास्त नागरिक आहेत आणि भारताला सर्वाधिक रेमिटन्स म्हणजे परकीय चलनाचं बँक ट्रान्सफर हे आखाती देशांमधूनच होतं. गेल्या दशकभरात आखाती देशांसोबत भारताने ऊर्जा सुरक्षा, सागरी सुरक्षा, सैन्य सुरक्षा आणि दळणवळण या मुद्द्यांवर मोठं काम केलंय. मात्र असं असलं तरी भारतातच यावरून 2 गट पडलेत आणि एका गटाचं मत आहे की भारताने किमान श्रद्धांजली तरी व्हायला हवी होती. सोनिया गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि ही वेळ आपल्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लावणारी आहे असं म्हटलंय. भारताने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी आम्ही शांततेच्या बाजूने आहोत एवढंच मत सध्या मांडलंय. इस्रायल आणि अमेरिकेने हल्ले अजून तीव्र केलेत आणि हे युद्ध अजून 4 ते 5 आठवडे चालेल असं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे. अशातच भारताचं मौन हा चर्चेचा विषय बनलाय. तुम्हाला काय वाटतं? भारताची भूमिका ही या परिस्थितीत काय असायला हवी, कोणाच्या बाजूने असायला हवी? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा. चॅनल सबस्क्राईब करा.